नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते कारवाई करण्यात आलेली आहे आणि आताची परिस्थिती काय आहे, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या दुकानांवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा आढावा आपण जे आहे ते घेणार आहोत। सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो उल्हास नदीच्या पुढे जो बदलापूर गावाकडे जाणारा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आहे तेथे ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या परिसरात जी दुकानं होती, अनेक स्टीलचे दुकानं होते, तेही जे आहे ते तोडण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण बांधकामावरती आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचा हातोडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही तोडक कारवाई कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। येथेच आपण जर बघितलं तर एक प्रसिद्ध हॉटेल येतो, फूड इन म्हणून एक प्रसिद्ध हॉटेल होतं, मोठ्या प्रमाणात तिथे बदलापूरकर नागरिक येत असत, तेही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जमीनदोस्त जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आज पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणात ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे नक्कीच व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो हे हॉटेल या ठिकाणी फूड इन म्हणून प्रसिद्ध हॉटेल होतं तेही या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे आणि बाजूला जी एक दुकान होतं तेही आपण जर पाहिलं त्याचे पत्रे या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे आणि पुढे आणखीन एक फॅक्टरी होती, ऑइल फॅक्टरी होती, तीही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तोडण्यात आलेली आहे। कुठेतरी 2 आठवडे विश्रांती घेतल्याच्या नंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ही तोडक कारवाई शांत झाली होती, परंतु आज आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा या कारवाईने वेग घेतलेला आहे। जी प्राथमिक माहिती आता आम्हाला मिळते 2 दिवसांचा अल्टिमेटम जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि विरुद्ध दिशेला आपण जर पाहिलं तर म्हणजे बदलापूर गावातून पुढे बदलापूर शहराच्या दिशेने येताना आपण बघू शकतो तिथेही असणारी ही जी दुकानं आहेत तेही या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे येथील जी घरं आहेत त्यांनाही 2 दिवसात घरं खाली करण्याचे जे आहे ते आदेश देण्यात आल्याचं आम्हाला कळतंय। जेव्हा आम्ही दुपारी या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आम्हाला जे आहे ते सांगितलं होतं आणि आता आपण बघू शकतो येथे काय परिस्थिती आहे त्याचा आपण आढावा जो आहे तो घेत आहोत आणि येथीलही जी दुकानं आहेत तेही तोडण्यात आलेली आहे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे देखील दुपारी फील्डवरती होते आणि त्यांनी आपण बघू शकतो त्यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई झालेली आहे आणि संपूर्ण ही तोडक कारवाई कशा स्वरूपाची होती आपण बघितलं। अनेक लोकांनी या कारवाईचा विरोध केला, परंतु आपण बघू शकतो आताची परिस्थिती काय याचा आढावा घेत आहोत आणि काही दुकानदारांना त्यांनी धीर देण्याचं काम केलेलं, परंतु आपण बघू शकतो सरसकट सगळ्यांवरती कारवाई केल्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या परिसरातील लोकांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी रोषही या ठिकाणी व्यक्त केलेला आणि आपण बघू शकतो संपूर्ण हे बांधकाम जे आहे ते या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे आणि मागे जी घरं आहेत त्यांनाही 2 दिवसात घरं रिकामी करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आल्याचं आतापर्यंत जे आहे ते कळत आहे, परंतु याच्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचं झालेलं आहे। आताही आपण जर पाहिलं तरी लोक घराच्या बाहेर येऊन थांबलेलं आहे, बरीच दुकाने या परिसरामध्ये होती आणि ही कारवाई केल्यामुळे आपण बघू शकतो या परिसरात राहणाऱ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। समोर एक हॉटेल होतं, लोकांनी आरोप केला की तुम्ही फक्त या ठिकाणी फक्त गाळ्यांवरती कारवाई करतात, तर हे हॉटेल आहे तेही आपण जर पाहिलं तर त्याचाही जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो तोडण्यात आलेला आहे आणि ही कारवाई आज बदलापूर पश्चिम येथे करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी बदलापूर पूर्व येथे पनवेल हायवे असेल, अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्ता असेल, येथेही अशा स्वरूपात कारवाई करण्यात आलेली आणि आता आपण बघू शकतो ही कारवाई जी आहे ती बदलापूर पश्चिम येथे सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकतो बदलापूर नदीच्या पुढे बदलापूर गावात जाणारा जो रस्ता आहे तिथे कशा स्वरूपाची ही कारवाई झालेली आहे त्याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत। त्याची माहिती बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि पाठीमागे जी घरं आहेत त्यांनाही जे ते कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि आज ही कारवाई जी आहे ती जरी थांबली असली तरी 2 दिवसानंतर पुन्हा ही कारवाई सुरू होईल असं जे आहे ते अधिकाऱ्यांनी काही लोकांशी बोलताना सांगितलं। जेव्हा आम्ही ते दुपारी वार्तांकन करण्यासाठी आलो तेव्हा ही माहिती घेतली, तेव्हा येथील स्थानिकांनी सांगितलं, परंतु पुन्हा एकदा आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा हातोडा जो आहे तो
अनधिकृत बांधकामांवरती पडायला सुरुवात झालेली आहे. अनेक लोकांनी ते रोष व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. 7 बाऱ्याची आमची जमीन आहे, जागेचे मालक आम्ही आहोत, परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी, इथे पण एक फॅक्टरी होती, व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही आमच्या जागेंवरती हे व्यवसाय उभारले आहेत, परंतु परवानगीचं कारण सांगत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. इथे एक फॅक्टरी होती, तीही या ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. तर पुढे आणखीन एक मार्बल, आपल्याला माहिती आहे मार्बलचं या ठिकाणी एक शॉप होतं, त्याचे पत्रे तोडलेले आहे, कारण की त्या व्यक्तीने मुख्याधिकारी यांच्याकडे विनंती केली की माझा लाखो रुपयांचा माल आहे, हे भरपूर नुकसान होऊ शकतं, त्यामुळे हे रिकामी करण्यासाठी त्याला काही वेळ देण्यात आला. आणि बाजूला जे बदलापूरमधलं प्रसिद्ध हॉटेल आहे तो फूड इन, तेही या ठिकाणी आपण पाहू शकतो जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण कारवाई आज कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून, अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात आलेले आहे. यादीमध्ये जी नावं आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत, असा आक्रमक पवित्रा जो आहे तो मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी घेतल्याच्या नंतर आपण बघू शकतो ही कारवाई बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि ज्यांची नावं या कारवाईच्या यादीमध्ये आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण जे आहे ते या कारवाईमुळे आपल्याला पाहायला मिळतं. आणि संपूर्ण आपण हा आढावा घेत आहोत आणि परिस्थिती ही काय आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून करत आहोत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण बघितलं तर या ठिकाणी हॉटेल्स होते आणि स्टीलचे दुकानं होते आणि त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ती आज करण्यात आलेली आहे. आणि या कारवाईमध्ये जे दुकानदार होते त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, हॉटेलचं नुकसान झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या परिसरात तर डावीकडे आपण जर पाहिलं तर घरं देखील आहेत, त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की 2 दिवसामध्ये तुम्ही घरं खाली करा, नाही तर त्याच्यावरतीही आम्ही कारवाई करू. आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आमची जी जागा आहे ती ऑलरेडी रस्त्यासाठी दिली होती, परंतु ही कारवाई कशासाठी, त्यामुळे दुपारी काही प्रमाणात जे आहे ते कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनातले कर्मचारी आणि जे येथील रहिवासी आहेत ते मागील अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये राहतात, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक आपल्याला असंतोष पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आता बघू शकतो काय परिस्थिती आहे. लोक आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे हॉटेल होतं त्या व्यावसायिकाने उघड्यावरती आपण जर पाहिलं तर ते त्यांचं सामान विकतायत. आणि येथे या परिसरातली जी लोक आहेत ज्यांनी दुपारी या ठिकाणी रोष व्यक्त केलेला ते आपल्याला पुन्हा पाहायला मिळतात. उत्पन्नाचं साधन, इथे एक चक्की होती समोरच्या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे एक चक्की होती, त्या महिलेनेही त्या ठिकाणी आपला आक्रोश व्यक्त केलेला. आणि त्याच्यानंतर आता ही संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. समोर एक वॉशिंग सेंटर होतं, तेही या ठिकाणी पूर्ण तोडण्यात आलेलं आहे. कोबा नवीन केलेल्या लाद्या लावलेल्या तेही पूर्णपणे तोडण्यात आलेल्या आहेत. आणि ही तोडक कारवाई जी आहे ती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये सुरू झालेले. समोर आपण जर पाहिलं तर टाईल्सचं दुकान आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर त्यांचंही नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कुठेतरी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळते. आज फक्त बदलापूर पश्चिम येथील उल्हास नदीच्या पुढे असणारे जे बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. तेव्हा येथील नागरिकांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला, ते बोलले की आम्ही पुढे गावापर्यंत जाणार आहोत, असं अधिकाऱ्यांनी जे आहे ते जे येथील नागरिक त्यांना जेव्हा विचारत होते तेव्हा ते लाईव्हमध्ये बोललेले आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कारवाईनंतर आता काय परिस्थिती आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत. आणि ही संपूर्ण माहिती बदलापूर व्हॉइस न्यूजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत, बदलापूरकरांपर्यंत पोहोचलो आहोत. हे प्रसिद्ध हॉटेल फूड इन नदीच्या पुढे दुसरा हाताला त्याच्यावरती ही या ठिकाणी संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो या कारवाईनंतर हे संपूर्ण दृश्य, संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. बदलापूर शहरात याची प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.